चलो अयोध्या हा उत्तर गोवा विभागातील जनजागृती कार्यक्रम रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी ठीक 5:30 वाजता म्हापसा टॅक्सी स्टँड इथे आयोजित केला आहे। या कार्यक्रमाची उत्तम प्रसिद्धी व्हावी या शुद्ध हेतूने आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये सर्व पत्रकार बंधू यांचं दत्त पद्मनाभ पीठ आणि आयोजन समितीतर्फे हार्दिक स्वागत। या कार्यक्रमाचे आयोजन समिती उपस्थित आहेत। नावे पुकारल्यावर जय श्रीराम घोषणाने आपली उपस्थिती प्रकट करावी। अध्यक्ष श्री श्रीराज शेलार, जय सच्चिदानंद, जय श्रीराम। सचिव श्री सोहन नाईक, जय सच्चिदानंद, जय श्रीराम। खजिनदार श्री समीर नार्वेकर, जय सच्चिदानंद, सदस्य जय श्रीराम। सदस्य आरती सौभाग्यवती आरती बांदोडकर, जय सच्चिदानंद, जय श्रीराम। श्री सुजन नाईक, जय सच्चिदानंद, जय श्रीराम। श्री महादेव फट्टे, जय सच्चिदानंद, जय श्रीराम। सर्वांना प्रेमाचा जय सच्चिदानंद। पुढील पत्रकार परिषद सूत्रे आयोजन समितीचे अध्यक्ष श्री श्रीराज शेलार यांच्याकडे सुपूर्द पुढे देतो। सर्वांना प्रेमाचा जय सच्चिदानंद। धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आजची ही पत्रकार परिषद चलो अयोध्या या अभियाना अंतर्गत जे कार्यक्रम होणार आहेत त्याची विशेष माहिती देण्यासाठी आपण सर्वांचं सहकार्य प्राप्त व्हावं या उद्देशाने आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या 2024 मध्ये 22 जानेवारी 2024 या दिनी प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिराची स्थापना होणार आहे आणि हा जो उत्सव आहे हा सनातन वैदिक हिंदू धर्मीयांसाठी फार मोठा उत्सव आहे आणि ही जी वाटचाल आहे 550 वर्षाहून अधिक काळ हे राम मंदिर उभं राहण्यासाठी हिंदू बांधवांनी हिंदूंनी घालवलेला आहे आणि संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आज भव्य दिव्य असं मंदिर उभं राहत आहे। आपल्या सर्वांना मी आठवण करून देऊ इच्छितो की 1992 मध्ये ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडण्यात आली, राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांच्या नेतृत्वाखाली गोमंतकातून अनेक कारसेवक त्या अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा त्यांनी प्रभूंच्या चरणी समर्पित केली। अनेक कारसेवक या गोमंतकातून त्यावेळी अयोध्येला गेले होते। त्यात विशेष नाव जर घ्यायचं झालं तर गोव्याचे मुख्यमंत्री पद्मभूषण स्वर्गीय माननीय श्रीयुत मनोहर पर्रीकरजी पूज्य सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांच्या सानिध्यात त्यावेळी अयोध्येला गेले होते आणि विशेष करून राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींचं नेतृत्व हे भारतीय स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जनजागृती आणि लोकांमध्ये हिंदू चेतना जागृत करण्याचं कार्य जे आहे हे त्यावेळी करण्यात आलं होतं आणि संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने ज्या पद्धतीनं आज भव्य दिव्य राम मंदिर उभं राहत आहे त्याचा उत्सव गावोगावी घरोघरी चांगल्या पद्धतीनं साजरा केला जावा यासाठी चलो अयोध्या अभियान पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या अधिष्ठानाखाली कार्यरत आहे। चलो अयोध्या या अभियाना अंतर्गत विशेष करून गावागावामध्ये प्रभू श्रीरामचंद्र वैदिक सनातन हिंदू धर्म आणि तत्सम जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आलेले आहेत। गेल्या रविवारी गोमंतकाच्या सर्व क्षेत्रामध्ये जनजागृतीपर बाईक रॅली काढण्यात आले, ज्यामध्ये वेशभूषा स्पर्धाही करण्यात आली आणि लहान मुलांना प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र चांगल्या पद्धतीनं समजावं, चांगल्या पद्धतीनं प्रभू श्रीरामचंद्र लोकांच्या समोर यावे, प्रभू श्रीराम आदर्श व्हावे यासाठी श्री दत्त पद्मनाभ पीठ कार्यरत आहे। विशेष करून दत्त पद्मनाभ पीठाचे अर्धवयू राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींनी त्यावेळी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि गोमंतकामध्ये रामराज्य आणि रामकार्य सुरू व्हावं यासाठी स्वामीजींनी अनेक उपक्रम हाती घेतले। त्यातील पहिला उपक्रम म्हणजे मौंजी बंधन। अगदी सर्व जाती जमाती तोडून हिंदू धर्मीयांसाठी मौंजी बंधन करणारे राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराज हे भारतातले प्रथमच आहे। त्यामुळं हिंदू धर्माचं जे वैदिक तत्वज्ञान आहे ते सामान्य हिंदूंकरता उपलब्ध व्हावं यासाठी पूज्य सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांनी कार्य केलं।
त्यानंतर गावोगावी संस्कृत पाठशाळा सुरू करण्यात आल्या. गावोगावी जाऊन लहान मुलांना संस्कृत शिकवणं हा फार मोठा उपक्रम राष्ट्रसंत सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने कार्यान्वित करण्यात आला. तदनंतर गावोगावी लोकांना भगवद्गीता यावी यासाठी पूज्य सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांनी सामान्य जनतेला भगवद्गीता त्यांच्या मुखामध्ये आणली आणि असं हे रामाचे कार्य जे आहे हे कार्य समाजामध्ये कार्यान्वित करण्यासाठी दत्त पद्मनाभ पीठ गेली अनंत दशके कार्यरत आहे. त्यामुळं हे जे नेतृत्व आहे वैदिक सनातन हिंदू धर्मियांचं हे नेतृत्व श्री दत्त पद्मनाभ पीठ करत आहे. पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचं कार्य जे आहे हे आज आपल्या समोर आहे. त्याची वेगळी वाच्यता करायची गरज नाही. आज पूजनीय स्वामीजींचं कार्य नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती जाऊन पोहोचलेलं आहे. विषय फक्त एवढाच आहे की सनातन वैदिक हिंदू धर्माची स्थापना व्हावी, प्रभू श्रीरामचंद्र हे प्रत्येक हिंदूंचे आदर्श व्हावे यासाठी पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी कार्यरत आहेत. आणि गोमंतकामध्ये असे अनेक उपक्रम पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने कार्यरत आहेत. आज आपल्या आनंदाने मी सांगू इच्छितो की महिला पौरोहित्य हा एक आगळा क्रांतिकारक विषय पूज्य सद्गुरू माऊलींनी समाजामध्ये कार्यान्वित केलेला आहे. अनेक महिला चांगल्या प्रकारचं पौरोहित्य करताना आपण बघतो. त्याचप्रमाणे लहान मुलांना चांगल्या प्रकारचं संस्कारित शिक्षण मिळावं यासाठी पूज्य सद्गुरू महाराजांनी इंटरनॅशनल सद्गुरू गुरुकुलम ही रेसिडेन्शियल शाळा ही सुरू केली. आणि असे अनेक विविध उपक्रम ज्या योगे करून प्रभू रामचंद्रांचं जे कार्य आहे म्हणा, जे जीवन चरित्र आहे ते समाजामध्ये चांगल्या प्रकारचं संक्रमित होण्यासाठी जो काही समाज मन तयार करण्याचं कार्य दत्त पद्मनाभ पीठ करत आहे. आणि विशेष करून हे जे अभियान आहे चलो अयोध्या, हे अभियान आपल्या समोर आणण्याचा उद्देश हा आहे की जनमानसामध्ये हिंदू धर्माची चेतना जागृत व्हावी. हिंदू धर्म गर्व से कहो हम हिंदू है ही जी घोषणा आहे ही प्रत्येक हिंदू मध्ये चांगल्या प्रकारची जागृत व्हावी म्हणून पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने हे आंदोलन हे अभियान छेडण्यात आलेलं आहे. आणि या योगे करून जसं मी म्हटलं की अनेक चांगले उपक्रम या अभियानाअंतर्गत होणार आहेत. या अभियानाअंतर्गत हिंदूंना एकत्रित करून कुठल्याही प्रकारचा भेदभाव न धरता सगळ्या जाती जमातीचे हिंदू म्हणून आपण ज्यावेळी एकत्रित येऊन प्रभू रामचंद्रांचं स्मरण करू 7 जानेवारी रोजी मडगाव येथे संपन्न होणार आहे. उद्दिष्ट या कार्यक्रमाचं एवढंच आहे की हिंदूंनी एकत्रित यावं, हिंदूंनी चांगल्या प्रकारचे संस्कारमय उपक्रम आपल्या समाजामध्ये आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारचे कार्यान्वित करावे आणि खरोखर प्रभू रामचंद्रांचा आदर्श प्रत्येक घरामध्ये निर्माण व्हावा. पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचा संकल्प असा आहे की गोव्यातील प्रत्येक हिंदू कुटुंबातील एक युवक प्रभू श्रीरामचंद्रांच्या कार्यामध्ये समर्पित व्हावा आणि त्यांनी आपलं जीवन जे आहे ते रामचंद्रांसारखं तयार करावं. यासाठी या अभियानाअंतर्गत अनेक तरुण अयोध्येसाठी रवाना होणार आहेत आणि या अभियानाची घोषणाही या कार्यक्रमाच्या अंतर्गत होणार आहे. त्यामुळे चलो अयोध्या हा जो कार्यक्रम येत्या 17 डिसेंबर रोजी आपल्या म्हापसा टॅक्सी स्टँड इथं संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या पावन उपस्थितीत एक भव्य दिव्य अशी पदयात्रा संपन्न होणार आहे. या पदयात्रेमध्ये अनेक हिंदू नेते या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. श्रीदेव बोडगेश्वर मंदिर, गांधी सर्कल आणि पवन सुत हनुमान मंदिर ही सर्व एरिया कव्हर करत ही जी पदयात्रा जी आहे या पदयात्रेमध्ये बहुसंख्य हिंदू सहभागी होणार आहेत. त्यामुळे अशी भव्य दिव्य अशी ही जी यात्रा आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपन्न होणार आहे. आणि तदनंतर हा जो व्यासपीठ कार्यक्रम आहे म्हापसा टॅक्सी स्टँड वरती संपन्न होणार आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत गोव्यामधील जे विविध क्षेत्रातील हिंदू नेते आहेत, सामाजिक क्षेत्र म्हणा, राजकीय क्षेत्र म्हणा, शैक्षणिक क्षेत्र म्हणा, या सर्व क्षेत्रामधील जे हिंदू नेते आहेत या सर्व नेत्यांची विशेष करून उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. त्यामुळे असा भव्य दिव्य असा कार्यक्रम
पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी विविध मंदिरांचे पदाधिकारी, विविध आमचे जे हिंदू धर्मामधील जाती जमाती आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या संप्रदायाचे पदाधिकारी आणि असे विविध ज्या आमच्या संस्था आहेत, ज्या धर्म कार्य म्हणा समाज कार्यासाठी कार्यरत आहेत, असे विविध नेते या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दर्शवणार आहेत. पूजनीय सद्गुरू माऊलींचा आशीर्वचन आणि हा जो संकल्प पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या अधिष्ठानाखाली आपण घेणार आहोत की गोव्यातील प्रत्येक हिंदू कुटुंबातील एक युवक जो आहे, हा युवक प्रभू श्रीरामचंद्रांच्या कार्यासाठी समर्पित होण्यासाठी जो दिव्य संकल्प आज या म्हापशामध्ये होणार आहे, त्या संकल्पामध्ये अनेक युवा सहभागी होत आहेत आणि या व्यासपीठावरती त्यांचं भव्य दिव्य दर्शन आपल्या सर्वांना होणार आहे. त्यामुळं ह्या चलो अयोध्या या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या सर्व पत्रकारांच्या मार्फत समस्त हिंदू बांधवांना आम्ही आवाहन करू इच्छितो की मोठ्या संख्येने आपण या दिव्य कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हा जो प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर स्थापनेचा उत्सव जो आहे, हा उत्सव साजरा करण्यासाठी आपण घरोघरी जनजागृतीपर कार्यक्रम करणार आहोत आणि त्याची सुरुवात 17 डिसेंबर रोजी होणार आहे. आणि ही जी या कार्यक्रमाची रेलचेल जी आहे ही 22 जानेवारी पर्यंत चालणार आहे. आणि 22 जानेवारी रोजी हे त्या दिवशी प्रत्येक हिंदूंनी आपल्या घराघरामध्ये काय काय करायचं आहे, कुठल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करायचा आहे, ही माहितीही या कार्यक्रमामध्ये देण्यात येणार आहे. पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांना या मूर्ती प्रतिष्ठापनेचं विधिवत उद्घाटन आपल्या निमंत्रण आलेलं आहे. त्यामुळे पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांची पावन उपस्थिती या मंदिर स्थापनेला लाभणार आहे. आणि त्या अंतर्गत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती व्हावी आणि बहुसंख्य हिंदूंपर्यंत हा जो प्रभू श्रीरामचंद्रांचा विषय जो आहे तो पोहोचावा म्हणून चलो अयोध्येच्या अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन आहे. मी आपण सर्वांना ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय आपण पोहोचवून प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा जी आहे, आपण सर्व हिंदू म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया आणि पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करूया. एवढं सांगतो आणि मी थांबतो. सर्वांना सप्रेम जय सच्चिदानंद, जय श्रीराम.